भाई नाचते थोडं नागिन जैसी कमर हिला. हॅलो गाईज, मी सागर स्वागत करतो आपलं माझ्या चौथ्या ब्लॉगमध्ये. तर आज तो दिवस उगवणारच होता ज्या दिवशी मी फायनली पुण्याला निघणार होतो. सोबतीला होता माझा मित्र मयूर आणि आम्ही सकाळची ट्रेन पकडून निघणार होतो परळी टू पुणे. बाय सुंदर. बोल. हॅलो गाईज, मी मयूर सागरचा मित्र. तुमचं स्वागत आहे सागरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही जात आहे आता परळी टू पुणे. आता सध्या आम्ही पोचलो आहोत लातूर रोड घेऊन जायचं कोणी काय. तर हे आम्ही लातूर रोडला पोहोचलेलो आहोत आणि मी माझा मयूर मित्र सगळ्यात जवळचा. बोल मयूर, पुढे. पुण्यामध्ये जाण्याची उत्सुकता लहानपणापासून वाटायचं पुणे पुणे. खूप फ्रेंड जाऊन आले पण कधी आम्ही गेलो नव्हतो. आता फर्स्ट टाइमच आहे. आता पुण्यामध्ये काय काय फिरायचं सगळं. आणि पुन्हा आमचा योग आला. आम्ही सोबत जात आहोत ऑफिशियली. म्हणजे मला जायचं होतं पुण्याला. माझी पण आठवण इच्छा आहे पण आम्ही गेलो. मला जायचं होतं पुण्याला पण मला असं ठरवलं होतं की जवळ जाईल का ऑफिशियली जाईल. सध्या पोलीस भरती करतो आणि पोलीस भरती कारागृह पुण्याचं ग्राउंड आले माझं 7 तारखेला. आणि त्याआधी RPFचा पेपर आहे. आणि योगायोग माझा मित्र, आमच्या दोघांचा मित्र हर्षद राहतो म्हणून आम्ही हर्षद जीवावर आणि त्याच्या रूमवर मजा करायला जातो. आणि खरं तर म्हणजे पेपरला जातो पण पेपर एक बहाणा पण आम्हाला पुणे बघायचा. आम्ही खूप मजा करणार. तर बघून राहा व्हिडिओमध्ये. आम्ही आलतो अमरावती पुणे ट्रेनने आणि आम्ही सकाळी 5 वाजता बसलो होतो आणि सध्या वाजता 5 संध्याकाळचे. 12 घंटे झाले आहेत. आम्ही एवढे आनंद होतो. सकाळी किंवा रिकामी जागा भेटला आणि एकही माणूस नव्हता. आम्ही आज दुःखात आहेत आता की का रिकामी होती जागा. एकही माणूस आला नाही. एवढं बोर झालं या ट्रेनमध्ये. आणि ट्रेन सगळ्यात कमी होती आणि थांबत जास्त होती म्हणून एवढा बोर झाला होता ना. तर आमच्या दोघांच्या पण मतानुसार जर तुम्हाला जर ही ट्रेन जर तुमच्या लिस्टमध्ये असेल तर प्लीज ही ट्रेन घेऊ नका. तुम्ही दुसऱ्या ट्रेन घेऊ शकतो. आणि फायनली आम्ही आता संध्या पोहोचलो आहोत पुणे जंक्शनवर. बाहेर तुम्ही बघू शकता पुणे आहे. तर बचपन का सपना पूर्ण होने वाला है. और अभी मेरा दोस्त आएगा मुझे लेने. हर्ष, तब तक हम हमारे मयूर का इंटरव्यू लेते हैं. बोल कसं वाटतंय पुण्यात येऊन. मयूर उतर. तर नील आर्मस्ट्रॉंगनं ज्याप्रमाणे चंद्रावर पहिला पाऊल टाकला होता त्याचप्रमाणे आम्ही दोघांनीही पुणे जंक्शनवर पाऊल टाकलेलं आहे. आणि इथून सुरुवात होतो आमच्या पुण्याच्या जर्नीचा. हे तुम्ही पाहू शकता पुणे जंक्शन विथ मयूर अँड सागर. जो जवळचा मित्र हर्ष आम्हाला घ्यायला येणारच होता. तोवर आम्ही पुणे आणि इथले लोक पाहत थांबलो होतो. कसा IT चा विसर IT. हर्षा हर्ष हाय. तुम्हाला इथं बसले असेल कुठेतरी. आणि हर्ष रेल्वे स्टेशनवरून मेट्रो स्टेशनवर आम्हाला घेऊन आला. आम्हाला टोकनबद्दल व मेट्रोबद्दल संपूर्ण इन्स्ट्रक्शन दिल्या. टोकनची माहिती दिली व नंतर सुरू झाली आमची सफर मेट्रोची. दूषित झालेली मुठा नदी पाहून आम्ही निघालो होतो शनिवारवाड्याच्या दिशेने. पण वेळेत बंधनामुळे आम्हाला तो बाहेरूनच पाहावा लागला. मला वाटतं फक्त मीच हा वाडा पाहिला नव्हता, बाकी सर्वजणांनी हा वाडा पाहिला असेल व आपण याबद्दल माहितीही जाणून असाल. तरी मी सांगतो की हा वाडा पेशवे काळातील पेशवे बाजीरावाने 1732 मध्ये बनवला होता व हा वाडा आपण बाजीराव मस्तानी किंवा तुंबाडसारख्या मूव्हीजमध्ये पाहूनच असाल.
शनिवार वाडा पाहून झाल्यानंतर आता हर्ष आम्हाला दाखवून येत आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं तो म्हणजे लाल महाराज. हा जो पुढे चलतो ते आपला हर्ष करूया आपण लाल चालू आहे. चालू आहे का बंद आहे गाईस? बंद आहे. नशीब फुटका आहे. आपलं नशीब असंच आहे पहिल्यापासून, पण महाराजांना दाखवून द्या दर्शकांना. बाहेर येऊन तरी बघा, मी पण पहिल्यांदाच पाहतो. आता आम्ही आलो होतो श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या दर्शनासाठी. इथे येण्याची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होतीच आणि मयूरचीही होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरून प्रथमतः हर्ष आम्हाला इथे घेऊन आला. जास्त गर्दी नसल्यामुळे आमचे शांतपणे दर्शन झाले व आम्ही तेथील जागा डोळेवरून पाहिली, मूर्ती डोळेवरून पाहिली आणि नंतर निघालो रूमच्या दिशेने. आणि हा स्नॅप पॉईंट म्हणून ओळखला जातो. लोक या जागी येऊन फोटोज व्हिडिओज काढून अपलोड करत असतात. दुसऱ्या दिवशी माझी RPFची एक्झाम असल्याने आम्ही लवकरच रूम सोडली व सेंटरसाठी निघालो आणि नंतर आम्ही मंदिर पाहण्यासाठी निघालो. तर हॅलो गाईज, हर्ष मी मयूर जात आहेत सध्या पुण्यामधील श्री स्वामीनारायण टेम्पल येथे. हा आमचा तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये पण आम्ही असं चलतच होतो, ज्याची आम्ही कहाणी सांगितली होती तुम्हाला की आम्ही चलत हे पार केलं ते पार केलं. त्याचप्रमाणे आम्हाला हर्ष या दिवशीही एवढा मोठा चढ चलवत नेत आहे. पुढचा पण दाखव कधी दाखव. हाँ ये पुढचा फ्लोर. तो हर्ष बोलो कुछ, क्या बोलो? कुछ तो बोलो, मंदिर के बारे में कुछ बताओ, इस रास्ते के बारे में मंदिर बताओ. आपने बहुत बार देखा होगा रील में. और ये जो रास्ता है साइड में जो देख सकते हैं आप, वो मुंबई कात्रज हाईवे है. और और जो ये हम पीछे जो इंसान चल रहा है वो मयूर मुळे है. हे बहुत शांत इंसान आहे, कम पाए जाते हैं ऐसे प्राणी. तर आम्ही पुण्यामध्ये आलतो खूप आशा अपेक्षा ना हर्षच्या जीवावर, पण हर्ष खरंच एवढा निर्मळ मनाचा निघाला. मतलब अगर आपको बड़े शहर में रहना है तो आपको खुद को सपोर्ट चाहिए. तो हर्ष हमारा वो पिलर बना था जिसका सपोर्ट लेकर हम चल रहे हैं. लेकिन इसने हमारी कैपेसिटी देख ली और इतना बड़ा ये पहाड़ चढ़ा रहा है अभी. और मजाक मजाक में बोल रहा है कि ऊपर का पहाड़ चढ़ना है. शायद मजाक ही कर रहा होगा, सच नहीं होगा ये. लेट्स सी. हा आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. मला आता कळतं की माझे पप्पा का नको म्हणतात मुंबईला जाणं, का टाळतात मुंबईला येणं. एवढा स्पीड मोठा लेट रस्ता. आणि हर्षानं जिथं ताणून ताणून आम्हाला नाका जीव आणला होता. Where is the temple? हां, वेअर इज अ टेम्पल, वेअर इज अ टेम्पल. Guys, there is a temple. So गाईज, देअर इज अ टेम्पल. दिस इज द श्री स्वामीनारायण मंदिर. या मंदिरात मुख्यतः भगवान स्वामीनारायण आणि त्यांचे दिव्य निवासस्थान अक्षरधाम यांचे स्तंभ आहेत. मंदिराचा मुख्य भाग गुलाबी वाळूचा खडक आणि पांढऱ्या संगमरवरी रंगाने बनवलेला आहे आणि आतील भाग हिंदू देवता व पारंपरिक कथा दर्शवणारी रंगीत चित्रे आणि कोरीव कामांनी सजवलेला आहे. आज आम्ही लवकरच उठून रूमहून निघालो होतो. सकाळी 4 वाजता आम्ही रूमच्या बाहेर पडत होतो, कारण आज होतं पुणे कारागृह फिजिकल टेस्ट. या टेस्टसाठी मी निघालो होतो, त्यामुळे दोघांनी मला टॅक्सी करून दिली. At 4 AM I'm going for ground in Pune Karagra. आणि सकाळी 5 वाजता मी पोहोचलो होतो पोलीस रेसिडेन्शियल हॉल येथे. तिथे जाऊन पाहतो तर काय माझ्यासारखे 400-500 पोरं आधीच पोहोचले होते व अजून येतच होते. पोलिसांनी हळूहळू आमचे ग्रुप करायला सुरुवात केली व आम्हाला पुढे सोडायला सुरुवात केली. डॉक्युमेंट चेकिंगलाच आमचे कधी 5 वाजल्याचे 9 वाजले ते आम्हाला कळालंच नाही. पण नंतर आमचं 9 वाजता ग्राउंड झालं. 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आमचं ग्राउंड झालं होतं आणि आता हे पोरं घरी जाण्यासाठी निघाली होती. जास्त व्हिडिओग्राफी घेता आली नाही, कारण तिथे व्हिडिओ घेण्यास बंधनकारक होते. रिसेंटली माझं पुणे कारागृहाचं ग्राउंड झालेलं आहे आणि त्यामध्ये खूप कष्ट करून रक्ताचं पाणी करून आम्ही मार्क घेतले. मार्क आहे 34 आणि आम्ही सकाळी 4 वाजता आलो होतो. आता वाजत आहेत 12. आता आम्ही घरी जात आहोत.
मी खूपदा 1600 किलोमीटर पार केलेलं आहे, पण आज एवढं हार्ड गेलं ना मला. लिटरली माझा 15 मिनटं असं डोळ्यातलं पाणी थांबलं नाही, काय सुधारत नव्हतं, काही नाही. मग यावून मला हे कळालं की बाबा रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे, जायला पाहिजे. माझी आई म्हणतच होती की जाय प्रॅक्टिसला जा प्रॅक्टिसला, पण मी म्हणायचं की नाही माझं चांगलं आउट ऑफ आहे, 1-2 दिवस गेलो तरी जमतंय, पण नाही मागात पडला अजून. आणि ग्राउंड झाल्यावर उरलेल्या दिवसात आम्ही पाहायला आलो होतो इस्कॉन टेम्पल. म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस असं मला हर्षकडून कळालं व त्याच्या रूमजवळच हे मंदिर होतं, त्यामुळे आम्ही हे मंदिर पाहण्यासाठी आलो. त्याच्याच बाजूला एक तिरुपती बालाजीचे छोटेसे सुंदर मंदिर होते. तेथील बालाजींची मूर्ती खूप सुंदर होती. सुंदर वातावरण आणि सुंदर जागा, या जागेचा पुरेपूर वापर करत ही जागा आम्ही घेतली आमच्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये. आणि तिसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी व मयूर निघालो होतो रामवाडीकडे. तर हे पुण्यातील पिओनिक्स मॉल आहे. आम्ही परळीतील पोरं फर्स्ट टाईमच पाहायला आलो हे मॉल. तर तुम्हाला दाखवू इच्छितो मी मॉल आतमध्ये. So there is there where we are hanging out. So this place is a Pionix Mall in Pune. So I thought that I should see you this location because in our village there is nothing to see. So we spot places here, and now I am showing you the Pionix Mall. There is a lot of large mall, and we are just hanging out with our close friend Mayur Mule and our video creator Mr. Sagar Jagtap. So guys, देखने जैसा तो बहुत कुछ है मगर अपने लायक कुछ है नहीं. खरीदने जैसा कुछ नहीं है यहाँ पर. अच्छी तो चीज़ें हैं, लेकिन हमें पसंद आए ऐसा यहाँ पर कुछ नहीं है. मतलब ये सब वेस्ट है. तो ये रहता है यहाँ का स्प्लिटर, और यू नो व्हाट दैट, ये रहता है शूज़ साफ़ करने का ब्रश. यहाँ पर हम शूज़ साफ़ कर सकते हैं. ये मयूर को नहीं पता था. अब रोड़ी बांधने का टाइम है. अभी हम जैक स्पैरो वाली स्टंट करेंगे. टडडन टन टडडन टन टडडन टन टडडन. ये देखो, ये बच्चों का है. हम जहाँ पर बच्चों को बस लॉलीपॉप दे के चुप बिठा देते हैं, चलो ना चलो ना चलो तो सही. यहाँ पर बच्चों के लिए एक खुला सेक्शन रखा है, और वहाँ का प्राइस इधर से. चलो मयूर बघतो त्याच्या लेकरासाठी खेळणी, आय मीन बाच्च्यासाठी, लेकरासाठी नाही. आता हे टेडीज आणि हे त्या बॉटल आणि ह्या रिंग आहे. 150 रुपयाला एक बकेट भेटणार. आणि तुम्ही त्या लाल दिसते का त्या बॉटलवर जर टाकलं ॲक्युरेट, तर तुम्हाला ह्यापैकी एक टेडी भेटणार. तर ट्राय करायचं का मग? नको ना. 150 वेस्ट जाते, पुन्हा आयुष्यभर रिग्रेट वाटेल आपल्याला याबद्दल. तर नाही, आम्ही ट्राय नाहीत करत. आम्ही तुम्हाला बस हे टेडी दाखवतो. टेडी बघा आणि शांत बसा. गाईज हे बघा, हे माझे मित्र आहेत आणि येत आहेत आज. आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि मी दाखवतो मला हे तर मी बसलो यांच्यामध्ये नाही राहत मी. हे बघा, हे कोण आहे? हे मयूर का? हे मी बसलो इथे. माझा मूड नाही खेळायचा आता, त्यामुळे. पण ह्या लोकांमध्ये राहत नाही ग्रुप में तो ऐसे कुत्ते लोग रहते हैं. शेर तो अकेला भेटत आहे. हे आम्ही ते फ्रीमध्ये फिरत होतो, तर हे निठवलेला कुत्रा आहे हा. त्याला कळालं की आम्ही ते काही घेणार नाहीत, म्हणून हा आम्हाला बघतोय. आपलं मयूरवर प्रेम आहे याला. आता बघा, मयूरवर प्रेम येऊन हा शेपूट हलवते आता. ओ नॉटी बेबी. गाँव के बच्चों, ये रहता है गेम पार्लर, जो हमने कभी भी नहीं देखा था. मतलब मैंने भी नहीं देखा था.
चलो ते साइड गाइस, हम अब एग्जिट कर रहे हैं खाली हाथ। हमने कुछ नहीं लिया क्योंकि हमारे लायक कुछ था नहीं इधर, बस इसीलिए। और ये एग्जिट है यहाँ का, मगर एक्झिट पे कुछ चेक नाही करते मयूर। आपण जर काही घेऊन गेलो तर असंच मला आता चेक करून लागले. चला. तर हे होता पिओनिक्स मॉल. पूर्ण काय पाहू शकलो नाहीत आपण, पण जेवढा पाहिला तेवढा पण ठीक होता. पाय दुखले यामध्ये. काही घेण्यासारखं आम्ही नव्हतं घेण्यासारखं काय नव्हतं. काय होत आहे. आहे म्हणजे ते इतक्या दिवस त्यांनी त्यामध्ये त्या गोष्टीला AC मध्ये ठेवलेले पैसे ते आपल्याकडून काढणार. हे फक्त हे दिखावा आहे, हे सगळं मोहमाय आहे. तुम्ही यामध्ये फसू नका. यामुळेच मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवू इच्छितो. आणि म्हणजे हे काय माहिती आहे का नेमकं, ही फक्त बाजारपेठ आहे पुण्याची. आपल्या इकडे जसं टावरला भेटते ना सगळं, टावरला मार्केटमध्ये, तसं आहे. बाकी एवढं काय विशेष नाही यात. हाऊ टू कम्पेअर दिस टावर. अरे यस ऑफकोर्स मयूर, जस्ट बाजारपेठ आहे. म्हणजे यामध्ये सर्व दुकानं तुम्हाला एका जागीच मिळतील. फक्त ते जरा 5 स्टार टाईप असतील, AC मध्ये असतील. सलून पण आहे मध्ये. मला वाटलं फक्त म्हणजे एखादं स्पेसिफिक मॉल म्हणजे आपल्याला माहीत होती कन्सेप्ट, तर मी आज बघितली ती कन्सेप्ट आणि तुम्हाला पण दाखवली. इसके भरोसे चल रहे हैं. हाँ, यहाँ पर बहुत भीड़ है, भाड़ है, लोगों को फुर्सत नहीं है बात करने के लिए. यहाँ पर आपका सहारा कोई नहीं हो सकता दोस्तों. यहाँ पर आपका सहारा सिर्फ ये गूगल मैप हो सकता है, और ऐसा एक आधा दोस्त हो सकता है जिसके भरोसे आप चल सकते हो. लेकिन अभी हम चलते जा रहे हैं. पता नहीं हमें हमारी मंजिल मिलेगी या नहीं. अगर मिलेगी तो दिखाऊंगा, अगर नहीं मिलेगी तो तब भी दिखाऊंगा की क्या मिला. आता पिओनिक्स मॉल पाहणं झाल्यावर मयूरची इच्छा आहे की आता आपण पाहू आगा खान पॅलेस. तेच आगा खान पॅलेस जे आपल्याला साधारणतः 4th ते 5च्या पुस्तकामध्ये एक चित्र होतं आणि तिथे लिहिलं की आगा खान पॅलेस. तिथे आय थिंक गांधीजीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. बरोबर ना. मला लोकेशन सापडू द्या काही झाली. हां, तर मयूर सध्या इंटरनेटचा वापर जास्त करतो आहे, फोनचा वापर जास्त करतो आहे. इट्स टोटली मीन दॅट की मयूर टेक्नॉलॉजी वापरतो आहे, मेट्रोने फिरतो आहे. मयूरला येऊन फक्त 3 दिवस झाले पुण्यामध्ये, आणि मयूर गुगल मॅपवर शोधतो आहे. इकडून जायचं का? तुझा गुगल मॅप इथं दाखवलं आहे का? हाऊ क्रिटिकल दिस कंडिशन. यापेक्षा सर्वात चांगली गोष्ट आपण कोणाला तरी विचारू. चल. तर ह्या जर्नीमध्ये इथे घेतलं होतं आम्ही ब्रेकमध्ये पिला आम्ही आंब्याचा ज्यूस, आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढील सफरवर. चला. मला किती राहिले अजून आपल्याला जाण्यासाठी? चुकला एवढ्या चलून चुकलात. आता ज्यूस पिऊन मयूरमध्ये अजूनच पावर आली. मयूर एवढ्या स्पीडनं चालतोय, मयूरला विचार पण येत नाही त्याचा पायाची लेंथ केवढी, माझ्या पायाची लेंथ केवढी, वरून एवढा फास्ट चालायला आहे. त्याचा 1 पाऊल माझे 4 पाऊल, माझा विचार पण करत नाही आहे. एवढी मेहनत करून आता आम्ही फायनली पोहोचलो आहे आगा खान पॅलेस इथे. आखिरकार हमने जो बोला था कि सफ़र अभी जारी था, और ये सफ़र की मंजिल है उस. हेच बघितलं होतं आपण. 90 मीटर आहे नाचचं लाईन. अजून राहिलं का मध्ये. तर हे मस्त आहे, दिसायला तर चांगलं वाटतं. बघू अजून पुढे काय भेटेल आपल्या. तर मला जर तुम्ही पर्सनली विचारलं मला कसं वाटतं, तर बाबा मला वाईट वाटतंय. माझ्या पायाची वाट लागली वाटतं, दुसरं काही नाही. मयूरला कसं वाटलं? मी हां, तिकीट घ्यायची तर ये इकडं. विचार किती? भारतीय नागरिकांसाठी 25. तर इथे तिकीट घ्यावं लागतं, नंतरच तुम्ही मध्ये जाऊ शकता. नो अट्रॅक्शन इज नॉट फॉर फॉरेनर्स. आय वॉन्ट टू इन्फॉर्म यू दॅट की तिथे ऑनलाईन तिकीट आहे. स्कॅन करून तुम्हाला लिंक ओपन करावं लागते, आणि त्यावर तुम्ही गेल्यावर तुमचं फोनपेवरून पेमेंट केल्यावर जायचं. मग 40 रुपीज. अँड फॉरेनर्ससाठी 300 रुपये येतं. होय, मग काय आपल्या इंडियाला एवढं वसूल केलं त्यांना एवढं करावंच लागेल. तर हे आहे आगा खान पॅलेस. Here are couple spots. हे डोंट से दॅट लँग्वेज इन माय व्हिडिओज मयूर, ओके. तो हे आगा खान पॅलेस आहे, आणि हे त्याच्या समोरील बाग आहे. आणि हा बाग पाहण्यासाठी आपल्याला 40 रुपये एका पर्सनला नाही, 2 पर्सनचे 40 रुपये देऊन तुम्ही इथे येऊ शकतात. मैं हूं आपका दोस्त सागर. बने रहिए मेरे साथ इस वीडियो में. So lot of peoples
in different countries came here to visit that spot. Oh, sorry. This is that one is the I think Chinese, and there is someone going there. They are I think foreigners and we are Indians. We are बीडकर मराठवाड्यातून. सो गाईज हाच तो अँगल होता. ह्याच अँगलनं पुस्तकातील फोटो आहे आगा खान पॅलेसचा आणि हे त्याच्या बाजूचं उद्यान. तेथील उद्यान एवढी काय पब्लिक नाही आज. मे बी संडेला असू शकेल इथं. जास्त तर टुरिस्ट बाहेरूनच यायला दिसत आहे तिथं. तर चल मयूर आता. स्टोरी टाकायचं मला. अरे बाबा यार. अरे बाप हे वाजले. हा ना आम्ही दाखवतो ऑडियन्सला. आता बघा तुम्हाला काय दाखवतो मी तिळून. कितना रियल लग रहा है ना. हे काय चरका आहे का. चरकाच आहे. अरे बाबा खरंच बघितल्यानं वाटेल मला. और वो अभी उनकी वो चीज़ें शायद असेल हे पाहण्यासाठी आहे का. हे त्यांच्या वस्तू. मयूर हो क्या त्यांच्या वस्तू. स्वर्गवासी गांधी जी द्वारा इस्तेमाल की जाने वाली नित्य उपयोगी वस्तुएं. सो हे त्यांचे धागे बनवलेले. चेयर. राष्ट्रपिता कहे जाने वाले महात्मा गांधी जी और ये उनकी वस्तुएं. लवंग हो तिथंच हरे का काय. तो मयूर कैसा लग रहा है आपको यहाँ पर आकर. बोलो बोलो मराठी में बोलो. कुछ नहीं बोलो बोलो. लेकिन अभी फोटो खींचे बाद बहुत अच्छा लगेगा. हाँ मयूरचं फोटो खींचने को नहीं बोल रहा. मयूरचं इथे येण्याचं मेन कारण म्हणजे तुला फोटो शूट करायचा आहे. 3 वर्षाने ठेवलेला डिप्पी त्याला आज बदलायची इच्छा आहे. मयूरचा अत्यंत आवडीचा भाग काय ग्रंथालय पण ते सध्या बंद आहे. तर हे आहे आगा खान पॅलेस. एक लोकेशन बघितलं ना आपण विथ सागर जगताप अँड माय फ्रेंड मयूर मुळे. We are visiting the spot of Aga Khan Palace. So there is the ashes of Mahatma Gandhi, and this is the location of that place. And Mayur thought this is the best location for photo shoot. No? Why, Mayur? Stay here. I will take your photos. तर आता ही प्लेस आम्ही सोडत आहोत सध्या. आम्ही पाहून व्हिडिओ शूट करून फोटोज वगैरे क्लिक करून आम्ही निघत आहोत. चल मयूर. हे आपल्या गावाकडे पण लोक फिरलेले असतात आणि आश्चर्याची गोष्ट ही आम्हाला पुण्यात पण पाहायला मिळते. आश्चर्याची नाही सुखकारक गोष्ट आहे. आपल्या इकडे शहरात आपल्या गावासारखे लोक पाहायला मिळाल्यावर खूप चांगलं वाटतं. सो या मेंढ्या क्रॉस करत आहेत. मेंढ्यांना शिंग नसेल का.
हे बघा ह्यांच्यामुळे आपण कपडे घालतो, ह्यांच्यामुळे असले कपडे घालतो आपण, असले मऊ मऊ. चलो. आज आम्हाला फिरण्यामध्ये साथ देण्यासाठी आला होता हर्षचा कॉलेजचा मित्र शुभम व हर्ष आम्हाला घेऊन आले होते शंकर महाराज समाधी. हॅलो गाईज, आम्ही पाहायला आलेलो राजीव गांधी प्राणी संग्रहालय व म्हणजे प्राणी झू, आणि आमच्यासोबत आहे हर्षचा मित्र शुभम, माझा मित्र मयूर, सागर जगताप. शुभम We are going. युट्यूबर सोबत थांबलाय तो, सामावून बोल. नाही राहू दे, ते वेगळा डिपार्टमेंट आहे, ते स्नॅपचॅटची PhD आहे त्याच्याकडे. चलो, मला खडे मारू नका, खड्याशिवाय सापच नाही याच्यात. प्राणी संग्रहालय 40 रुपये तिकीट. अरे बाप, खरं आहे ना? आला आला. अरे अब्बा, हे पिंजऱ्यामध्ये बंद केलेला साप आहे आणि हे आमच्यामध्ये सोडलेला साप आहे. आस्तीन का साप आहे आम्ही. वापस काय यांचं आयुष्य भारी आहे म्हणे, रोज उठा 2-4 चक्रा मारा, वापस जाऊन झोपा. चिव वाटायला पण खरंच मगर आहे. आली 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 शुभमच ऐकायली. शुभम ए आरचे, ही मोठी मगर आहे. जंगलात मेहनत करावी लागते. नाही, तिचा टाइम नाही आता, ते म्हणजे नंतर ये, आता आराम का टाइम बाबा हाय का जिंदा. झोपला बघ ना ते आरामात. बेंडकुळीत दिसाले ना. अरे भाई, हा प्रकार सापाचा नाग आहे हा. आणि आता हर्ष प्रूव्ह करून दाखवतोय की ते नाचते का खरंच. तोपर्यंत साप बघा. हर्षचा मोबाईल थोडा हँग चालतो. अरे तर लाव ना, ते पण मला असं बोर होईल, नचा दो थोडा. काय लावतो का? नागिन जैसी कमर हिला. अरे इधर देखो जरा, मुखड़ा तो दिखाओ. अरे मत शर्माओ, इधर आओ. अरे कुछ नहीं करते, अच्छे बच्चे. अरे महाराष्ट्राचे लोक आहे बरं का, सांभाळून. बीड 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 बीड. लोक आली तर सांभाळून. थोडा इकडे मिस. तुला कळालं, आगाव लोक आलेत म्हणून. चला, स्किन केअर करते रे ते, सनस्क्रीन नाही लावली तर. हार ऐकता एकदा वाचव, ह्याला बघून ते नाचतं का बघ. तिथं मावलं तरी इथं मावलं नाही. मुरे और एकदा शबास, मार मार. अरे चल ना, दाखव ना जरा कल्ला. ते म्हणते चल ना जाऊन येऊ. तर हा प्राणी खारुताईचा एक प्रकार आहे, शेकरू. आणि हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. दुसऱ्याच्या हिशोबाने तो पक्षी आहे. हा, मिश्रा म्हणते की तो पक्षी आहे. आणि एवढी जाळी त्याला उड्या ठेवली.
मागे जाते थोड्या हा व्हाईट टायगर. झडप घालतो. सगळे झोपलेत ह्या टाइमला, दुपारचा टाइम आहे. आपण लायगर झोपायचं का टायगर आहे. संध्याकाळपर्यंत आपण थांबलो तर आपण पण कॅम्प जायचं. याक हे पलीकडला आहे ना, त्याची आताच शूटिंग होऊन आलंय. ते बाहुबलीमध्ये पण हाच होता. हे बघा, ह्या प्रकारची पालक पण येते पुण्यामध्ये हर्षा मतानुसार. पालक म्हणून सांगतो त्याला. तर पालकमंत्री अजित पवार आहे. तर संपला आता ब्लॉग आमचा इथला. अरे आता नवीन प्राणी आलाय. हा, नवीन प्राणी येणार आहे पुढच्या वर्षी. त्या तिथे ठेवण्यात आम्ही त्याला. हा प्राणी येणार आहे. साफ पाणी पितो. ते क्लास झाले जू मध्ये राहायचे. मग भी खेळ दे, लेकिन हम रुकना चाहते अभी यहाँ पर. हर्षाचा आवडती गाडी आली आता. 4 टायरावली. तो हर्ष आहे. सलमान खान दया नसेल का आली हर्षा. गरीब लोक याच्या बाजूला शेअर टाकायला पाहिजे. आवाजानेच पळतील. शांत असतात लय बिचारे. सिंह उठलं किती जण बघायला. मान ठेवा आमचं जाऊ. एक मार ना व्हायला बारीक. प्रेम बघ बरोबर आहे का. विथ कॅमेरामॅन शुभम उल्फ. चलो हा. चलो तर ठीक आहे. हॅलो गाईज, आम्ही आलो होतो पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय पाहायला. हा आमचा स्पेशल मित्र होता, आजचा गेस्ट माननीय श्री शुभम. तर आम्ही प्राणी संग्रहालय पाहिला, पण सगळे प्राणी आज झोपेत होते. त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर. आणि इथे आम्हाला नवीन प्रजाती पाहायला मिळाली. टायगर पण होता आणि शुभमला ओळखू आला, लायगर आहे म्हणे. लायगर पाहून आता आम्ही जात आहोत. तर रिव्ह्यू असा राहील की यायचं असेल तर सकाळून या, 40 रुपये घेऊन या. पाणी बॉटल जेवायला सगळं घेऊन या. 2 किलोमीटर चालवून रस्ता चुकवलाय आणि वापस म्हणते आता 2 किलोमीटर जायचं. बर्गरच्या आशेपोटी मयूर बिचारा चलून एवढा थकला, वाळला झाला. खूप फिरून आम्ही आता आलो होतो त्या जागी बर्गर खायला. त्यानंतर आम्ही खाल्ला बर्गर आणि इथून केली थोडी चलत शॉपिंग आणि नंतर संध्याकाळच्या टाइमला आम्ही निघालो. So this is the last point when we are leaving the Pune from location area of Harsh. Tata, bye, like, subscribe.